या रामाच्या पाऱ्यामंदी आले वासुदेव दारे, या धन्य स्वराज्यामंदी आले वासुदेव दारे. कृष्णानं कंसवध केला, शिवप्रताप कळसाला गेला. त्या शौर्याचा वारसा शंभून गगनी होनेला. स्वराज्य रक्षक म्हणून गरजू दे कीर्ती धरतीवरी. न आले वासुदेव दारे, न आले वासुदेव दारे. दान पावलं वासुदेवाचं दान पावलं. दान पावलं वासुदेवाचं दान पावलं. मोरगावच्या मोरेश्वराला दान पावलं. रायगडाच्या रायरेश्वरा दान पावलं. कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं. तुळजापूरच्या तुळजामाईला दान पावलं. माहुरगडच्या रेणुकाईला दान पावलं. वणी क्षेत्रीच्या सप्तशृंगीला दान पावलं. वासुदेवाचं दान पावलं. वासुदेवाचं दान पावलं. वासुदेव येऊन गेला, शुभ शकून करून गेला. पण काय आभाळ आलाय हो. हो ना, आम्हालाही त्याचंच आश्चर्य वाटतंय. उदासी बघा की, माघीच्या मासात हे असं वातावरण कधीतरी असतं का हो? नाही ना हो, म्हणून तर काळजी वाटते. बसा म्हणावं वाट बघत दिवसभर. म्हणजे कमाल आहे बरं. या दिवसात रायगडावर ढग आलेत आणि सूर्य झाकोळलाय, असं कधीही झालेलं नव्हतं. आता एवढी वर्ष किल्लेदार आहे मी इथे. उलट तोफा, जेजाल, दारुगोळा यांना तुम्ही मागीचं ऊन देत होता. हो तर, अहो कडक ऊन. हे आपल्यासाठी म्हणजे चांगल्या माणसासाठी. यांना मात्र सूर्य दाद देत नाही. ऐकलं का? त्या सूर्याला बी यांचा राज्याभिषेक मान्य नसावा असंच दिसतंय. बरोबर बोललात हिरोजीराव. अहो म्हणून तर सूर्याने तोंड दडवलंय. सगळ्यांची ये-जा सुरू आहे. येतोय का, निदान डोकावतोय का, तोंड बाहेर काढतोय का सूर्य? पण त्याची किरणं काही आज ढगातनं बाहेर येत नाहीत. रावजी नाना, अहो येणारही नाही. उलट केशव भटांनी कलश पूजन झाल्यानंतर गड उतार होऊ नका असं बजावलं होतं. तरीही गेले. गेले, पण हा असा अपशकुन झाला ना देवा, पहिल्या फटक्यातच. मोठा अपशकुन होणार. हा तर काहीच नाही. बघा तुम्ही. बघा, ही अशी नाट लागते. म्हणून कधीही माणसानं थोरा मोठ्यांचं ऐकावं. आता हो, आता काय, ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं. होईल ना हो. होईल. आम्ही बुर्जावर कुणाला तरी पाठवतो. बघू मोकळं झालंय का ते. थोडंसं जरी वारं आलं ना तरीही ढग पांगतील आणि सूर्यदेवाचं दर्शन होईल शंभूराजेंना. बघू. आलोच आम्ही. सांगून सावध करूनही ऐकत नाहीत हे. ऐकलं का? दरबंद राहिला नाही हो. त्यांना वाटतं हा कलशही तसाच आहे ताटाखालचा, पण हा मंगल कलश आहे सिद्ध केलेला. त्या सिद्ध केल्यानंतर काही नियम पाळायचेच असतात.
काही रीतीभाती असतात. अहो कसल्या रीतीभाती आणि कसले रिवाज पाळतायत शंभूराजे? बघाच तुम्ही, वाटल्यास नोंद करून ठेवा. मोठा अपशकुन होणार, मोठा. ते मानत नाहीत, कोलतात. कल्पना नाही त्यांना. म्हणजे सूर्यदर्शन नाही, ही केवळ चुणूक येतात. सुणू बघा तर तुम्ही, थोडी कळ काढा. परी न आले वासुदेव दारे, न आले वासुदेव दारे. दान पावलं वासुदेवाचं दान पावलं. दान पावलं वासुदेवाचं दान पावलं. मोरगावच्या मोरेश्वराला दान पावलं. रायगडाच्या रायरेश्वरा दान पावलं. जेजुरीच्या त्या खंडेरायाला दान पावलं. करवीरवासी ज्योतिबाला त्या दान पावलं. शिंगणापूरच्या महादेवाला दान पावलं. वासुदेवाचं दान पावलं. वासुदेवाचं दान पावलं. आताशी बाई कशी कळ काढावी आम्ही, तुम्हीच सांगा आम्हाला. वहिनीचा दिवस उगवून पहिला प्रहर संपेल आता. वासुदेव येऊन गेला, पिंगळा येऊन गेला, बाळ संतोष, शकून सांगणारे सगळे येऊन गेले. तरीही सूर्यदर्शन होत नाही. होईल, तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं. नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? तेही खरंच म्हणा. आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील. कोण काढतील? आहेत, खूप लोक आहेत. कोणाकोणाचं नाव सांगावं आम्ही? या गोष्टीचा अपशकुन झाला असं म्हणतील लोक. अपशकुन? हो, म्हणतील बघा, सुरुवातीलाच अपशकुन झाला आणि मग पुढचे विधी, होम, शांती होम करताना तो उत्साह राहणार नाही. पटतंय आम्हाला. अहो पण सूर्यदर्शन होईलच की. आताशी बाई थकलो आम्ही. सूर्याची वाट पाहून थकलो आम्ही आता. आम्ही काय म्हणतो म्हणजे बघा, तुम्हाला पटतंय का? दुसरा काही मार्ग नाही निघू शकणार का? दुसरा मार्ग? हो, म्हणजे आपण केशव पंडितांनाच विचार. म्हणजे सूर्याचं दर्शन झालं नाहीच तर धर्मशास्त्रात एखादा दुसरा पर्याय असेलच की. असू शकतो, विचारलं पाहिजे गुरुजींना. पण वहिनीचा खरं सांगू, आमचे दादासाहेब काही या गोष्टीत अडकणारे नाहीत. अहो त्यांच्या राजमुद्रेवर सूर्याचं तेज आहे, सूर्य आहे. पण ती राजमुद्रा प्रकाशित नाही. आताशीबाई, आम्हाला रायगडावर अपशकुनांच्या चर्चेचं तोंड बांधायचं आहे, एवढंच. माझा शंभू राजा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी. किती सांगावी दिलधारी, त्याची रयत त्याला प्यारी. रामकृष्णाचा न्याय नांदू दे सदा त्याच्या दरबारी. न आले वासुदेव दारे, न आले वासुदेव दारे. दान पावलं वासुदेवाचं दान पावलं. कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं. तुळजापूरच्या तुळजामाईला दान पावलं. माहुरगडच्या रेणुकाईला दान पावलं. वणी क्षेत्रीच्या सप्तशृंगीला दान पावलं. वासुदेव
वासुदेवाचं दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाचं दान पावलं. कविराज, वातावरण एकदम शांत आहे. हा हो जरा नाही काय हालचाल नाही, लगबग नाही, आम्हाला बोलवणं येत नाही, सांगावं येत नाही. म्हणजे ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं? हेच सूर्यदर्शन होत नाही ते कोणी सांगितलं? गणोजीरावांनी सांगितलं. आता त्यांच्याकडनं झालोय, तेच म्हणत होते. हा हरजीराजे, सकाळपासून सूर्यदर्शन झालं नाही हे खरं आहे. राजनी तिष्ठत बसले. हो, पण एकदा का सूर्यदर्शन झालं की सगळे विधी लगेच सुरू होतील. अव पर आता किती वेळ झालाय, समधी माणसं खोळंबल्या तिथं. मान्य आहे, पण काय करणार? दुसरा काही उपाय आहे का? हे बघा, त्यातलं काय ठाऊक नाही आम्हाला. पण गणोजीराजे म्हणत होतं, काय म्हणत होते? अशा वेळी एखादा विधी टाळायचा. विधी टाळायचा? हा, टाळायचा आणि पुढे जायचं. त्याचं काय आहे, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तोडगा आहे, असं गणोजीराजे म्हणत होते. म्हणायला काय काही म्हणू देत हो, पण हे सगळं केशव पंडितांना पटायला हवं ना. अहो, तुम्ही बोलला तर ऐकतील तुमचं, नाहीतर पुढचं विधी व्हायचं नाहीत बरं का. मला तुमचं पटतंय. पटतंय ना? अहो, शेवटी सिंहासनावर बसणं महत्वाचं आहे. हो, पण त्याआधी काही रीतिरिवाज असतात. वाचतील की. पण असं म्हणतात, एकदा माणूस सिंहासनावर बसला तो म्हणाल तीच पूर्व, तो म्हणाल त्यो सूर्य. हरजीराजे, हे बघा कविराज, पटत असेल तर घ्या. शेवटी आम्ही सूर्याच्या बरोबरीनं समशैलीला महत्व देणारी माणसं आहोत. बघा, दिसतोय का सूर्य? बघा बघा, टाचा उंच करून बघा सूर्य. टाचा उच करूनच बघतोय, पण दिसना सूर्य कुठं. मग काय दिसतंय? शनिचर दिसला. शनिचर? तुम्हाला शनिचरच दिसणार. कुठे आहे? ह्यो काय माझ्या समोर. सरनोबत, काय बोलताय तुम्ही? काय वंगाळ बोललो म्या? तुम्ही आडवा वार केल्यावर उभा वार करून चिरफाळ्या उडवणारा गडी आहे म्या. तरीही तुम्ही नीट बोला आमच्याशी. म्या नीटच बोलतोय, पर येळ प्रसंगी नेट लावून बोलावं लागतंय. तुम्हाला ठाव नाही वय, म्या तर मोकळा ढाकळा गडी आहे, पर तुम्ही कागदावर रेघोट्या मारून स्वागा फेडणारी माणसात. तुम्ही नीट बोला. इथं स्वागा फिटणारा नाही, कच्चा वळ. माहितीये, पण मी काय म्हटलं, सूर्य दिसेल का? दिसल की त्यो बी जातोय कुठं. एवढा मोठा परातभर चकचकीत गडी त्यो इथनं तिथपर्यंत पसरलेल्या आबाळात दिसना वय. दिसल की त्यो बी. दिसेल, पण मुहूर्तावर दिसायला हवा ना. कसलं मुहूर्ताचं कौतिक करताय व तुम्ही पण. कुणी आणला मुहूर्त? कुठला मुहूर्त? आऊसाहेब पुण्यात आल्या होत्या तेव्हा हे मुहूर्त काढणारे डोंगरदऱ्यामध्ये दडून बसले होते. महाराजांनी अमावास्येला हल्लं केलं मावळ्यांसंकट. तेव्हा रात, अंधार, काळोख, चांदणं, साप, किरडू, रातकिर हे बी मावळत होतं की त्यांच्या संग. कुठला आलाय मुहूर्त? आता आपण थोडं स्थिर स्थावर झाल्यावर हे मुहूर्ताचं सुचतंय का?
नाहीतर होता कुठं मुहूर्त. म्हणून सूर्यदर्शन टाळायचं का? सूर्यदर्शन आता सूर्यानं ठरवायचं शंभू दर्शन टाळायचं का नाही ते. आता शंभूराजांचं तळपणं सुरू झालंय. आता नाही लई विचार करायचा, कळलं? आज काय झालंय कुणास ठाऊक? एवढं कसं मळप दाटून आलंय? बघा ना हो, आज सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन दादासाहेबांचे राज्याभिषेकाचे विधी सुरू होणार होते. नेमकं आजच आभाळ आलं. कालपर्यंत महालात केवढी प्रखर किरण येत होती, पण आज विधी करायचे तर हे असं. थोडा वेळ वाट पाहू आपण. आभाळ होईल दूर. आज आभाळ निघून जाईल अशी काही चिन्ह दिसत नाहीत हो. थोरल्याबाई साहेब, असं का म्हणता? अहो, आम्ही स्वतः बुर्जावर जाऊन आलोय. चहू दिशांनी आभाळ भरून आलंय. आता थोडा जरी वारा आला असता ना, तर दाटलेले धग निघून गेले असते. मातोश्री, सुटेल वारा आणि ढगांची वारे पांगई होईल. बघाच तुम्ही. हो मातोश्री, आम्हालाही तसंच वाटतंय. बघता बघता भुईवर आता किरणा उतरतील सूर्यनारायणाची. पण काळजी वाटते हो. एकतर आधीच वेदोनारायणांनी नकार दिलाय आणि त्यात सूर्यनारायणही त्याच मार्गावर आहे. नाही मातोश्री, सुनबाई, ही सत्य परिस्थिती आहे. आता या महिन्यात कधीतरी असं वातावरण असतं का हो? तुम्हीच सांगा. नसतं मातोश्री, पण तरीही. जगदीश्वरा, आई भवानी, हे मळप दूर करा. होईल मातोश्री, मळप दूर होईल. पण केव्हा? मुहूर्त टळून चाललाय. शिवाय सूर्यदर्शन आणि सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय राज्याभिषेक सोहळ्याचा आरंभही करता येत नाही. गुरुजी, आम्ही एक बोलू? बोला, आज्ञा करा विराणी साहेब. यावर दुसरा काही उपाय नाही सापडणार का? आपण सांगण्यापूर्वीच आम्ही सारे धर्मग्रंथ पडताळून पाहिले, पण यावर काही उपाय नाही आणि शिवाय दुसरा काही तोडगाही नाही. गुरुजी, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी तोडगा असतो. म्हणजे पूजेला जर का शेजारी पत्नी नसेल तर पत्नीच्या जागी सुपारी चालते. गळ्यात जर का मंगळसूत्र नसेल तर 2 हळकुंड बांधली तरीही चालतात. आणि नैवेद्य भरवण्यासाठी गाय नसेल तर आपण दर्भाची गाय बनवतो. तसंच सूर्याचं दर्शन झालं नाही तर काहीतरी तोडगा असेलच ना? नाही, काही उपाय नाही. दिव्याचं दर्शन घेतलं तर? हो, दिवा तर पवित्रच असतो, तोही उजेड देतो. चालेल गुरुजी? नाही, दिव्याची आणि सूर्याची तुलना कशी करणार? सूर्य स्वयंप्रकाशित आहे. शिवाय ती एक महान देवता आहे. दिवा आपल्याला पेटवावा लागतो, तेव्हा सूर्य आणि दिव्याची तुलना नाही. अरे देवा, मग हो काय करायचं? माफी असावी, पण सूर्यदर्शनाला दुसरा उपाय निदान आपल्या धर्मग्रंथात तरी नाही. आहे. उपाय आहे. उपाय आहे? काय उपाय आहे?
आज आकाशात सूर्य उगवला नाही तरीही आम्ही सूर्यदर्शन हे घेणारच. शंभूराजे राजे